मी आर्य दीक्षित रुग्ण सेवा केंद्राचा चेअरमन आहे आणि 6-7 वर्षापूर्वी माझी नितीन सरांकडे सीजीएसच्या थ्रू गाठ पडली। माझ्या दोन्ही डोळ्याला ग्लुकोमा होता, पण मला ठाण्यामधून माझ्या दोस्तांकडनं मला फीडबॅक मिळाला की आपले नितीन सर जे आहेत ते नितीन सरांकडे तू जाऊन भेट। त्यावेळेला माझा ग्लुकोमामध्ये कॅटरॅक्ट हा मिक्स झालेला होता, तर त्यावेळेला अतिशय कॉम्प्लिकेशन ऑपरेशनमध्ये होतं, तरी सरांनी माझा जवळजवळ 65 ते 70% डोळा वाचवला आणि त्याच्यानंतर मग मी त्यांचा रेग्युलर पेशंट झालो। पण मला ज्या वेळेला मी त्यांच्या दवाखान्यामध्ये प्रथम एंट्री केली त्यावेळेला मी पेशंट म्हणून गेलो, पण त्याच्यानंतर मी त्यांच्या फॅमिलीचा मेंबर झालो, कारण त्यांच्याबरोबर त्यांच्या व्यवसायाबद्दल त्यांच्यामध्ये जी माणुसकी किंवा समाजसेवेचा जो फार मोठं व्रत आहे त्यांनी पेशंटला समजावून घेणं हे अत्यंत महत्त्वाचा त्यांचा जो उद्देश आहे आणि त्यामुळे मी त्यांच्याकडे अटॅच झालो। आणि त्याच वेळेला मी त्यांना आज मी रामकृष्ण नेत्रालयाचा मार्केटिंग ॲडवायझर आहे, त्यांच्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी जातो। पण मला त्यांच्या कामाचा जो अनुभव मला आलेला आहे त्यावेळेनंतर माझा त्यांनी दुसरा ग्लुकोमाचा पण ऑपरेशन केलं, ते सुद्धा इतक्या अतिशय चांगल्या पद्धतीने केलं। त्याच्यानंतर सुद्धा आता मला काही दोन्ही डोळ्यात त्याच्यामध्ये कॅटरॅक्ट होता, तर आता कॅटरॅक्टचं ऑपरेशन माझं परवा त्यांनी केलं, कालच केलं आणि त्यामध्ये मला इतकं चांगलं दिसायला मला आश्चर्य वाटायला लागलं। मला असं वाटलं होतं की मला इतकं परत सगळं दिसेल का नसेल, पण ते गेल्यानंतर मी घरी जाऊन बघतोय तर मला सगळी स्पष्ट दिसायला लागली। आणि गंमतीची गोष्ट म्हणजे माझी बायकोचा नुसता चेहरा दिसायचा, पण मला चेहऱ्यावरचे हावभाव दिसायला लागले। एवढं सुंदर ऑपरेशन हे माझ्या नितीन सरांनी केलं। तर नितीन सरांना मी त्यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांच्यासाठी मी सदैव तत्पर आहे। तर त्याच्याबद्दल मी त्यांचं डॉक्टर सुहास सरांचं आणि त्यांच्या सगळ्या टीमचं, आपले सचिन बुमकर सर, आणि दुसरी आनंदाची गोष्ट म्हणजे ते माझ्या ज्येष्ठ नागरिक संघाचे ऑल ओव्हर इंडियाचे सुद्धा ते आमचे मेंबर आहेत आणि ते सुद्धा ॲडव्हर्टायझिंग मध्ये असतात। तर एकंदरीतच मला रामकृष्ण नेत्रालयाचा जो सगळा स्टाफ आहे तो स्टाफ हे दवाखाना नसून एक आपलं पूर्वी जसं एकत्रित कुटुंब होतं ते कुटुंबाचं प्रेम मला या हॉस्पिटलमध्ये मिळालं। आणि माझे आता दोन्ही डोळ्यांना ग्लुकोमा झाला होता, दोन्ही डोळ्यांना कॅटरॅक्ट झाला होता, पण आज मी सगळ्या गोष्टी अतिशय चांगल्या तऱ्हेने बघू शकतो, वाचू शकतो। याचं क्रेडिट आमच्या रामकृष्ण नेत्रालयला, ठाणा, सिऊड या सर्वांना आहे। आणि विशेष म्हणजे आमचे नितीन सर, तर त्यांना मी त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी खूप 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 हार्दिक शुभेच्छा देतो। आणि त्यांनी कधीही मला जर सांगितलं तर मी त्यांच्या कामासाठी तत्पर आहे। आणि त्यांनी मी ज्येष्ठ नागरिकचा व्हाईस चेअरमन असल्यामुळे माझ्या सुद्धा ज्येष्ठ नागरिकच्या जवळजवळ 85 ते 90% लोकांचे डोळ्याचे प्रॉब्लेम नितीन सरांनी अतिशय कुशलप्रमाणे आणि त्यांच्या आर्थिक परिस्थिती लक्षात घेऊन त्या पद्धतीने केलं। तर अशी माणसं दुर्मिळ असतात। तर माझ्याकडनं त्यांना एकच म्हणायचंय की मला मुंबईमधला, भारतामधला सर्वात 1 नंबरचा डॉक्टर आणि सर्वात चांगली क्लिनिक हे रामकृष्ण नेत्रालय व्हावं असे माझे त्यांना खूप माझ्याकडनं त्यांच्यासाठी आशीर्वाद आहेत। थँक्यू।